सर्वांना शुभ सकाळ. माझे नाव फातिमा आरुष आहे. मी पठाणचा मराठी कोचिंग क्लासेस मध्ये शिकते आणि आज माझे भाषणाचा विषय आहे मराठी भाषेचे महत्त्व. आपण सर्वांनाही सांगितलेलं आहे की मराठी भाषा फक्त दिल्यापुरती आहे, किती सुंदर तोटे आहे. चला आज आपण प्रवास करूया आणि पाहूया की काय खरे आहे आणि काय तोटे आहे. जेव्हा तुम्ही काश्मीर जाणार तिथे काश्मीरच्या बर्फाळ जमिनीवर तुम्ही एक शिपाई पाहणार. ते शिपाई कुसुमाग्रजाची लिहिलेली कविता गात आहे. तुम्ही दक्षिण कन्याकुमारी जा, तिथे तुम्ही पाहणार की दस्त एज जे आहे ते जुने पुराणी इमारती आहे. ते इमारती मराठीची शान सांगतात. आणि काय काय भारतात थांबायचं, चला सात समुद्र पार करूया आणि मॉरिशस मध्ये जा. तिथे ऊसच्या मेढांची जे माती आहे ती तुम्हाला मराठीचा इतिहास सांगितणार. आणि इथंच नाही, जर्मनीच्या प्रगती केलेली युनिव्हर्सिटीज, जर्मनीच्या प्रगती केलेली विद्यापीठ मध्ये जा. तिथे ज्ञानेश्वरची लिहिलेली जे पुस्तक आहे याच्यावर मोठमोठे शास्त्रज्ञ संशोधन करत आहे. प्रश्न हे नाही की इतकं मोठं साम्राज्य कोण ठेवले. प्रश्न हे आहे की आतापर्यंत लोक म्हणतात की मराठी भाषा का जिल्ह्याची भाषा आहे, मराठी भाषा का धर्माची भाषा आहे. इतिहास यावर हसते, कारण हे आहे जेव्हा तुम्ही इतिहास पुस्तक वाचणार, त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की 500 वर्ष पूर्वी एक राजा होता. त्या मुस्लिम राजाचे नाव निजाम बुरहान शाह होता. त्यांनी काय केलं, त्यांनी पर्शियन लँग्वेजला नकार करून मराठी भाषेला राजाचा सन्मान दिला. आणि एकच नाही, संत सुफी मोहम्मद याने अशी कविता लिहिलेली की गोदावरी नदी याला ऐकण्यासाठी थांबवू पण शकतात.